नमस्कार, मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्याच आवडीचा असा मँगो मिल्कशेक कसा बनवायचा। अगदी झटपट फक्त 2च मिनिटात तयार होतो, त्याचबरोबर मस्त क्रीमी आणि थिक असा तयार होतो। एकदम सोपी अशी रेसिपी आहे। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। 2 ग्लास इतका मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी इथं मी हा एक हापूस आंबा घेतलेला आहे। आंबा छान व्यवस्थित असा पिकलेला आहे, मस्त गोड आहे। सगळ्यात आधी आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत। मिल्कशेक बनवण्यासाठी आंबा घेताना लक्षात ठेवा तो छान पिकलेला असला पाहिजे, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो। तर अशा पद्धतीने मी या संपूर्ण आंब्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता याच्यातला जो काही गर आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, किंवा तुम्ही तो कट करून घेतला तरी सुद्धा चालेल। तर इथे सगळा मँगो पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता इथं मी घेतलेला आहे मोठा एक कप भरून दूध घेतले। दुधामध्ये 1 लिटर दुधावरती जेवढी साई येते तेवढी सगळी साई मी यामध्ये घेतलेली आहे। मस्त एक वाटी भरून तरी यामध्ये क्रीम आहे। आता हे सगळं दूध आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय। अशा पद्धतीने साई सहित दूध घेतलं तर काय होतं की या मिल्कशेकला एकदम रिच अशी टेस्ट येते। त्याचबरोबर यामध्ये घालतेय मी आता 4 चमचे पिठी साखर। साखरेचे प्रमाण हे आंब्याच्या आंबटपणानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे साखरेचे प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। त्याचबरोबर यामध्ये घालतेय मी 2 चमचे ड्रायफ्रुट्स पावडर आहे। काजू आणि बदामाची पावडर करून ठेवलेली आहे ती घालतेय। माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून मी वापरतेय। याऐवजी तुम्ही थोडीशी वेलची पावडर घातली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। त्याचबरोबर यामध्ये घालतेय 2 आईस क्यूब। दूध जे आपण घेतलेले आहे ते संपूर्ण थंड आहे। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत। तर इथं बघू शकता मस्त मिक्सरला फिरवल्यावर छान क्रीमी आणि दाटसर असा आपला मिल्कशेक बनवून तयार आहे। अगदी 2च मिनिटात तयार होतो आणि परफेक्ट बाजारात मिळतो तसाच तयार झालेला आहे। बघू शकता मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे। अगदी चमच्याने खाऊ शकता इतका दाटसर असा झालेला आहे। आता वरून गार्निशिंगसाठी यावरती तुम्ही आंब्याचे काप ठेवू शकता। तर मी यावरती काजू बदामाचे काप वापरणार आहे। तर या पद्धतीने हा मस्त चविष्ट असा मिल्कशेक नक्की बनवून बघा, मुलांना नक्की आवडेल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली आहे तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।